आणि दरम्यान आम्ही ठाकरे गटाच्या काही खासदारांना यासंबंधी विचारलेलं असता त्यांनी अशा बैठकीचा इन्कार केलेला आहे। ओमराजे निंबाळकर आणि अरविंद सावंतांनी मात्र बैठकीचं वृत्त हे फेटाळलं। अरविंद सावंत यांनी काही झालं तरी मी शिंदेंसोबत जाणार नाही असं म्हटलेलं आहे। ओमराजे निंबाळकर यांनी देखील माझ्याशी बोलताना बैठकीचा इन्कार केला। मी 2 टर्मचा खासदार आहे, माझ्या 2 टर्म पासून हीच चर्चा सुरू आहे। चुकीच्या बातमीवरती मी स्पष्टीकरण देणार नाही, अशी कुठलीही बैठक झाल्याचं मला माहिती नाही असं ते म्हणालेले आहेत। इतकंच नाही तर अशी बैठक झाली असेल तर त्याचे फोटो द्या असं प्रतिआव्हान सुद्धा त्यांनी केलंय। मात्र एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार शिंदे बुधवारी ताफा सोडून बाहेर गेलेले होते हे नक्की। दरम्यान काही वेळापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी या बैठकीबद्दल काय म्हटलंय पाहूयात। काहीच कारण नाहीये त्या बैठकीचं किंवा काय म्हणण्याचं, काय अजिबात नाही, काही नाही, अजिबात कुठल्याही प्रकारची आमची कोणाचीही काही भेट झालेली नाहीये। आणि डिनरला गेलतो तर मी तुम्हाला सांगितलं की हो गेलो होतो डिनरला, पण त्यामध्ये असली काही चर्चा वगैरे काही नव्हती। पण आज आता कुठून आले काय माहिती, मी तो जुन्नरला आहे आता। तर या कथित बैठकीच्या वृत्तावरती खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। ते काय म्हणतात पाहूयात। मी 2 टर्मचा खासदार आहे, दोन्ही टर्ममध्ये हीच चर्चा सुरू आहे। चुकीच्या बातमीवरती स्पष्टीकरण देणार नाही, अशी कुठलीही बैठक झाल्याची मला माहिती नाही। बैठक झाली असेल तर त्याचे फोटो द्या, अशी प्रतिक्रिया ही निंबाळकरांनी दिलेली आहे। त्याचबरोबर संजय देशमुख यांची देखील प्रतिक्रिया समोर येते। मी प्रत्यक्ष वा ऑनलाईन बैठकीमध्ये उपस्थित नव्हतो असं खासदार संजय देशमुख म्हणतात। या बैठकीचं मला ना निमंत्रण होतं ना मला कोणी बोलावलेलं होतं, त्यामुळे या बैठकीला जाण्याचा प्रश्नच नाही आणि मी गेलोही नाही। तर पुढची प्रतिक्रिया आहे खासदार राजाभाऊ वाजेंची। कुठली मीटिंग झाली, कधी झाली मला काही माहिती नाही, मी त्या मीटिंगला नव्हतो। मी आहे तिथेच आहे, मी कुठेही जाणार नाही, अशी प्रतिक्रिया ही राजाभाऊ वाजेंनी दिली आहे। आणि त्याचबरोबर खासदार संजय जाधव यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे। 2 दिवस झाले पुण्यातच आहे, त्यामुळे या बैठकीचा आणि माझा काहीही संबंध नाही। मी कुठल्याही बैठकीला गेलो नाही, ना कोणाशी माझा संपर्क झालेला आहे। माझं काम चालू आहे आणि पक्षांतराचा सध्या तरी कुठलाही विषय नाही। तर अशा या सगळ्या प्रतिक्रिया समोर येतात। आणि दरम्यान भीती ना आम्हा कशाची, बाळासाहेब नावाची शक्ती उभी पाठीशी, असं सूचक ट्विट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आलेलं आहे। ऑपरेशन टायगरच्या बातम्यांनंतर ठाकरेंच्या शिवसेना पक्षानं हे ट्विट केलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या या ट्विटची आता चर्चा रंगली आहे।